काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनेलनी एक हाती सत्ता राखली आहे. खऱ्या अर्थाने 20-1 अशी ही विजय मिळाला आहे. साहजिकच प्रचारात सहकार बचाव पॅनेलचे चंद्रनाथ तावरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळाली. प्रचारात मोठी रंगत देखील आली होती. परंतु निवडणुकीच्या वेळेस प्रचारात सर्वात आकर्षित ठरलेल्या जी एक थार गाडी होती, या थार कारने संपूर्ण लक्ष वेधून घेतलं होतं. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आपल्या स्वतःच्या नावाची चेअरमन पदाची घोषणा केली. त्यानंतर बारामतीतील पंधरे येथील जे अभिजित कोकरे आहे यांनी आपल्या थार गाडीवर चेअरमनच आणि दादांचा फोटो खऱ्या अर्थाने समोर लावला. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस पंधरे या गावात गेले त्यावेळेस या गाडी शेजारी त्यांनी उभं राहून अगदी अभिजित कोकरे यांच्याशी बातचीत केली आणि त्यावेळेस ते फोटो देखील काढला. खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यभरात ही कार नंतर जे चेअरमनच आणि दादांचा फोटो संपूर्ण ही कार राज्यात कार्यकर्त्यांनी आपल्या स्टेटसवर असेल किंवा सोशल मीडियावर असेल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पॅनेल विजय झाला. खऱ्या अर्थाने आता दादा जे माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे याचे चेअरमन होणार आहेत. साहजिकच ही कार सध्या व्हायरल होत आहे आणि यावरती चेअरमनच आणि दादांचा फोटो आहे. यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी जे कारचे थार गाडीचे मालक आहेत अभिजित कोकरे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. काय सांगाल, खऱ्या अर्थाने निवडणुकीपूर्वीच प्रचारात अगदी दादांनी चेअरमन पदाची घोषणा केली आणि तुम्ही लगेच थार गाडीवरती दादांचा फोटो आणि चेअरमनच हे अक्षर टाकले. तुम्हाला कसा विश्वास होता? कारण दादा एक असं नेतृत्व आहे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला, युवकांना, ज्येष्ठांना आणि सगळ्यांना घेऊन जाणारं एक नेतृत्व. आणि ह्या नेतृत्वाने ज्यावेळेस प्रचाराचा नारळ फुटला त्या सभेत घोषित केलं की या कारखान्याचा मीच चेअरमन, त्या दिवशी संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं. हे वातावरण आम्ही हेरलं आणि आम्हाला लगेच असं लक्षात आलं की दादांनी स्वतः चेअरमन पदाची धुरा आपल्या स्वतःकडे ठेवणार आहेत असं कळल्यानंतरनं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना, युवकांना त्याचा फार मोठा अभिमान वाटला. त्याच्यामुळं आम्ही लगेचच या प्रचार यंत्रणेमध्ये असं जे केलं की तळागाळापर्यंत आम्ही सभासदांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. दादांचं जे काम बोलतं आहे, दादांनी जी बारामतीचा विकास केला आहे त्यावरती सगळ्या अख्ख्या बारामतीतल्या चेअरमनच तुम्हाला कसा विश्वास होता एकंदरीत? कारण एकंदरीत वातावरण बघितलं. कारण मी एक शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेतकऱ्यांमधली जी चर्चा आहे ती चौकात गावागावामध्ये एकच होती की ज्या वेळेस दादा स्वतः चेअरमन होतील आणि घोषित करतील त्याच वेळेस 21-0 होईल, त्या अन्यथा होणार नाही असं चित्र. आम्ही त्यावेळेस दादांना निरोप दिला की दादा तुम्ही स्वतः या निवडणुकीमध्ये उभा राहिला पाहिजे, असं ही घडलं पाहिजे तरच आपलं पॅनल. मला विश्वास पूर्ण होता 100% आमचा 100% दादांवरती विश्वास. दादा प्रचारात 15 गावामध्ये आले होते त्यावेळेस तुम्ही ही जी गाडी आहे ती बाहेर लावली होती. दादांनी अगदी गाडी समोर येऊन तुमच्याशी फोटो काढले, बातचीत केली. काय सांगितलं दादांनी नक्की? दादांनी एकच सांगितलं की आपल्याला सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचा, सगळ्यांना विश्वासात घेऊन पॅनल टू पॅनल करायला लावा, हा माझा निरोप आहे. आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की तू काळजी करू नको की आपलं 100% पॅनल येणार आहे, फक्त सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं जायचं आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. कोण नाराज होत असेल, कोण काय होत असेल तर त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये थोडंसं ही करून आपण पुढं जाऊया. कारण आपल्याला माळेगाव कारखाना हा भारतामध्ये 1 नंबरला न्यायचा आहे. कारण ज्या गोष्टी दादांना करायच्यात, ज्या गोष्टींवरती बाहेरचे लोकांनी विश्वास ठेवला, ज्यावेळेस दादा चेअरमन होतील त्यावेळेस त्या माळेगाव कारखान्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 1-2 भेटीमध्ये स्वतः दादा बोलले की चेअरमनच हे गाडीवरती लिहिलं. खऱ्या अर्थाने दादांना काय विनंती केली का गाडीत बसून असं काय? हां, ज्यावेळेस मी चेअरमन लिहिलं त्यावेळेस दादा मला म्हणले अरे काय असं. पण मी दादांना एकच विनंती केली की शेतकरी म्हणून मी विनंती करतो की दादा तुम्ही कारखान्याची गाडी वापरणार नाही आणि तुम्ही भाषणामध्ये बी कबूल केलं तर माझी एक विनंती राहील
की दादा तुम्ही ज्यावेळेस चेअरमन व्हाचाल त्यावेळेस सहयोगपासून कारखान्यापर्यंत तुम्हाला या गाडीमध्ये यावं लागेल. मी ही विनंती केली त्यावेळेस दादा म्हणले नको काळजी करू, मी 100% तुझ्या गाडीमध्ये बसणार आहे, त्याच्यासाठी तू काळजी करू नको. म्हणले मी ज्यावेळेस चेअरमन पदाचं ही होईल आपलं घोषित होईल किंवा लागल प्रोग्रॅम त्या दिवशी म्हणले मी सहयोगपासून माळेगाव कारखान्यापर्यंत तुझ्या गाडीमध्ये 100% येईल. नक्कीच हे होते अभिजित कोकरे कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये. अगदीच दादांनी उमेदवार चेअरमन पदाची घोषणा केली त्यानंतर खऱ्या अर्थाने अभिजित कोकरे यांनी स्वतःच्या थार गाडीवरती चेअरमनच आणि दादांचा फोटो लावला. ही गाडी प्रचंड राज्यात व्हायरल झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने आज आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी दादांना विनंती केलेली आहे की ज्या दिवशी चेअरमन पदाची सूत्र तुम्ही हाती घ्याल त्या दिवशी माझ्या गाडीतून सहयोगपासून माळेगाव कारखान्यापर्यंत याच गाडीतून जावे अशी त्यांनी विनंती केलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.